ऐकू येते सगळ्यांना? ओके. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव तेजस्विनी जाधव. मी बी सिव्हिल भारती विद्यापीठ कोल्हापूरमधून केलंय आणि एमटेक माझं राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून केलंय मी. त्यानंतर मी आता सनवालिया सेट गार्डन्स अहमदाबादमध्ये काम करते ॲज अ असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. तर माझं सिव्हिल आणि रेशीम शेती याविषयीचं नातं म्हणजे मला लहानपणापासूनच सेरिकल्चर बद्दल माहित होतं आणि त्यामुळेच मी ठरवलं की पुढे जाऊन याच्यात काहीतरी वेगळं आपल्याला करता येईल. आणि जसं जसं मी सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं माझं मास्टर्स करायला आणि बीई करायला, तेव्हा मला असं समजलं की आपल्याला नक्कीच याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या मधून वेगळं काहीतरी करता येईल आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती देता येईल. असं आपण प्रत्येक इंजिनिअरच्या डोक्यात असं काहीतरी वेगळी कल्पना असते की आपण इंजिनिअरिंग करत असताना एक वेगळी काहीतरी गोष्ट करावी. तर त्यानुसार सेरिकल्चरमध्ये ऍक्च्युली जाण्याच्या पूर्वी मला त्याबद्दल थोडी माहिती होती की तिथे एक रेशीम म्हणून किडा असतो, तो एका मलबेरीच्या प्लांटवर जगतो, त्याचं मोठं होतं आणि त्यानंतर म्हणजे मेन आकर्षण म्हणजे एक पैठणी, जी सगळ्या स्त्रियांना एकदम आवडीची असते पैठणी म्हणून. त्यामुळे मला पैठणीचे खूप म्हणजे खूप आता पण त्याबद्दल आवड आहे की पैठणी ही खूपच सुंदर अशी साडी आहे आणि त्यामुळे सिल्क हे कशापासून तयार होतं हे आतापर्यंत माझ्या मते खूप जणांना माहित नसेल. ते आपण सेरिकल्चरच्या जवळ आहे त्यामुळे आपल्याला त्याबद्दल थोडी माहिती असते की सिल्क पासून हे पैठणी तयार होते आणि त्यामुळेच मला याच्यात आकर्षण झालं आणि मी नेहमी पप्पांसोबत नेहमी फिरायला पण जायची, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटी द्यायची, कॉन्फरन्स अटेंड केलेत लहानपणापासून. त्यामुळे सेरिकल्चर हा माझ्या आयुष्याशी म्हणजे जुळलेला एक भाग आहे. आणि जेव्हा मी बीईला होती त्यावेळेस ऍक्च्युली आम्हाला प्रोजेक्ट असतात, प्रत्येक वर्षाला एक एक प्रोजेक्ट करायचा असतो. आणि मग माझे जे गाईड होते कदम सर भारती विद्यापीठला, ते ऍक्च्युली खूप सपोर्टिव्ह होते आणि ते म्हटले की तू काहीतरी वेगळं करावं. आणि पण असं असतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करताना आम्हाला बिल्डिंग्स, घर यामध्ये लक्ष जास्त हे घालायला लागतं. पण सेरिकल्चर हा नेहमीच माझ्यासोबत असल्यामुळे मी बीईत असतानाच त्याबद्दल एक प्रोजेक्ट केलेला. त्याचं नाव होतं सोलार पॅसिव्ह स्ट्रक्चर्स फॉर रेअरिंग हाऊस इन सेरिकल्चर. आणि ज्या विषयी मी थायलंडला प्रेझेंटेशन पण केलेलं माझं बीईचं. ते माझं पहिलं इंटरनॅशनल प्रेझेंटेशन होतं, जे मी भारताला रिप्रेझेंट केलेलं थायलंडमध्ये. आणि त्याला खूप जास्त लोकांनी कौतुक केलेलं, कारण की सिव्हिल इंजिनियर हे बहुतेक आपल्याच जे व्यवसाय आहे त्या निगडीत जातात पुढे. पण शेतकऱ्यांच्या पण दृष्टीने आपण विचार केला तर नक्कीच बाकीच्यांना पण त्यासोबत फायदा होईल. कारण की आपल्या भारतात इंजिनियर्स हे नेहमी फक्त आणि फक्त बिल्डिंग, इलेक्ट्रॉनिक्स, सायन्स, कम्प्युटर सायन्स याविषयी निगडीत नसून थोडा बाकीच्या दृष्टीने पण विचार केला तर नक्कीच तो फायद्याचा बाकीच्यांना पण ठरतो. आणि सिव्हिल इंजिनिअरच्या सब्जेक्ट वाईज बघितलं तर त्यात आम्हाला भरपूर गोष्टी अशा असतात की ज्या फार्मर्सच्या निगडीत असतात. जसं तुमचं इरिगेशन असू दे, डॅम असू दे, डॅम कन्स्ट्रक्शन, वॉटर शेड मॅनेजमेंट, म्हणजे जिथे पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण कशा चांगल्या प्रकारे करू शकतो हे सगळं आम्हाला शिकवलं जातं. आणि त्यामुळेच नक्कीच सेरिकल्चरमध्ये पण याचा भरपूर वापर होऊ शकतो आणि त्याच्यावर वेगवेगळे संशोधन होत आहेत. आपल्या भारतात नाही पण भारताच्या बाहेर खूप खूप लोक सिव्हिल इंजिनियर्स त्यामध्ये काम करतायत. आणि त्यामधूनच मी हे ठरवलं की बीईत असताना हा प्रोजेक्ट करावा. आणि त्यावेळेसच मी माझे पेपर प्रेझेंटेशन पण केले आणि पेपर पब्लिश पण केले. आतापर्यंत माझे 4 पेपर पब्लिश झालेत, ज्यात जे इंटरनॅशनल लेवलचे पब्लिकेशन्स आहेत त्यांनी ते चांगलं निरखून आणि त्यांना पारखून माझं सिलेक्शन त्यामध्ये केलंय. तर माझा जो विषय आहे जो मी एमटेकला सिलेक्ट केलेला तो होता की सिव्हिल इंजिनिअरचं इंटरव्हेन्शन इन सेरिकल्चर. आणि त्यामध्ये जिओथर्मल हा विषय एक नवीन मांडण्यात आला, ज्याचं संशोधन भारतात अजूनपर्यंत झालं नाहीये आपल्या सेरिकल्चरमध्ये.
पण आणि बाहेर पण झालं नाही ऍक्च्युली याविषयी. हे जे जिओथर्मल जी गोष्ट आहे ती बाहेरच्या देशात त्यांच्या घरांसाठी यूज होते, कारण की तिथे जास्त थंडी, जिथे बर्फाचा देश असतो तिथे जास्त थंडी असते आणि त्यांना जास्त वॉर्म एअर पाहिजे असते. त्यामुळे ते हे जिओथर्मलचा यूज करतात. पण आपल्या रेशीम शेतीमध्ये पण कीटकला त्यांच्या जसं आपल्या माणसाला राहण्यासाठी एक चांगलं घर, चांगल्या मटेरियलचं आपण बांधतो. आपण बांधताना आपण किती छान प्रकारे बांधतो ना घर, की आपण सिव्हिल इंजिनिअरला घेतो, कॉन्ट्रॅक्टर असतात, विविध प्रकारचे आर्किटेक्ट असतात, जे घराचं नियोजन करतात, कुठे कोणती खोली पाहिजे याचं नियोजन करतात. पण किती जण सेरिकल्चरसाठी, सिल्कवॉर्मसाठी घर बांधताना याचा विचार करतात असं मला वाटत नाही. कारण की मी 30 आतापर्यंत माझ्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात व्हिजिट दिलेल्या माझ्या प्रोजेक्टसाठी खास. पण लहानपणापासूनच मी विविध प्रकारचे, जसं कर्नाटक पासून ते नॉर्थ इंडिया पर्यंतचे रेअरिंग हाऊस बघितले. आणि वेगवेगळ्या आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या हवामानानुसार त्यांनी वेगवेगळे घर बांधले आहेत. आणि ते फक्त आणि फक्त फार्मर्सनी स्वतःचं नियोजन करून बांधलंय, की त्यांना कसं ते उपयोगी पडेल, कुठं त्यांना उपयोगी पडेल. जर त्यांनी शेती आपली तुती एका ठिकाणी लावली असेल, तर ते काय म्हणतात, की तिथून जवळ चारा नेऊन द्यायला म्हणून ते बाजूला शेड उभं करतात. पण त्याच्या दृष्टीने ते असा विचार नाही करत, की नेमकं ओरिएंटेशन आपल्या त्या गृहाला कसं पाहिजे, हे त्याचं ओरिएंटेशन ते बघत नाहीत. पण जर आपण थोडं कोणी तुमच्या गावात सिव्हिल इंजिनिअरचा अभ्यास केला असेल, त्याला तुम्ही जरा जरी विचारलं ना, तर तो तुम्हाला त्याचं ओरिएंटेशन सांगू शकेल. वास्तू बघणं हा मेन गोष्ट नाही असते. आणि आपल्या घरात पण जी वास्तू असते ना, ती सायन्सच्या नुसारच आपण बघत असतो. त्याचं असं नसतं, की वास्तू ही कोणाच्या तुमच्या आधीच्या काळातला वगैरे असं काही नसतं. वास्तू हे सायन्सशी निगडीत असतं, की तुमचा वारा कोणत्या दिशाने वाहतो, सनप्रकाश म्हणजे सूर्य कोणत्या दिशेने उगवतो, कोणत्या दिशेने मावळतो, त्या प्रकारे आपलं घर आपण बांधत असतो. इंजिनियर्स हेच सांगतात तुम्हाला, त्याच्यापेक्षा दुसरं काही सांगत नसतात. पण शेतकऱ्यांना ही छोटी गोष्ट जरी माहित झाली ना, की आपण कुठल्या दिशेने कोणतं दार कुठे असलं पाहिजे, विंडो कुठे असली पाहिजे, याचा जरी आपण विचार केला ना, तरी आपलं एकदम छान असं सिल्कवॉर्मला घर होईल. आणि जर तुम्ही तुमचं प्रोडक्शन, आता तुम्ही तुतीबद्दल ऐकलंच आहे, की तुमचं प्रोडक्शन कसं वाढेल, तुम्ही त्यासाठी काय काय उपाययोजना करता. त्याबरोबरच जेव्हा आपण किड्यांचं पूर्ण जबाबदारी आपल्यावर घेत असतो, तेव्हा त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या प्रौढ अवस्थेपर्यंत आपण त्यांचं संगोपन करत असतो. आणि त्या दृष्टीने ते घर पण तेवढंच चांगलं असलं पाहिजे. त्यांना त्या याच्यामध्ये तुम्ही वर्षाला त्यात 4 ते 5 पिके घेतात. आणि हे घर आपल्याला 15 वर्षापर्यंत टिकवायचं असते. त्यामुळे त्याच्यामध्ये कसं पण घर बांधून, कसं पण कुठे पण विंडो ठेवून नक्कीच तुमचं प्रोडक्शन हे वाढणार नाहीये. तुम्ही त्या किड्यांना किती पण खाऊ घातलं, तरी पण ते जसं ॲटमॉस्फिअर पाहिजे, जर त्यांना तसं मिळालं नाही, तर ते अजिबातच, जसं 10वीचा अभ्यास असतो, तुम्ही मुलांना कसं म्हणता, की टीव्ही बंद करा, सगळं बंद करून अभ्यास करा एका खोलीत. पण मुलं तसं करू नाही शकत. त्याच्याबरोबर त्यांना खेळायला पण लागतं, चांगली हवा, चांगलं खायला पण लागतं. त्याचबरोबर एक घर एक चांगल्या हवामानात असलं, तर तुमच्या तुतीच्या किड्यांना पण तेवढंच चांगली हवा आणि शुद्ध हवा मिळू शकेल. आणि त्यामुळे ते चांगल्या प्रकारे अजून चांगल्या सिल्कची निर्मिती करू शकेल. आणि नक्कीच आम्हाला मग नंतर चांगल्या पैठणी मिळतील त्याबद्दल. तर मी आता तुम्हाला सांगताना असं सांगेल, की बेसिक गोष्ट तुम्हाला माहित असेलच, की नेहमी शासन जे रेशीम आहे, ते तुम्हाला घर बांधायला एक विशिष्ट रक्कम देतात. द त्याप्रमाणे, की तुम्ही किती स्क्वेअर फुटाचं घर म्हणजे संगोपन गृह उभं करणार आहे त्यानुसार. तर नक्कीच आपल्याला ते 85,000 पर्यंत अमाउंट देतात. आणि जर तुम्ही एक सल्ला म्हणून घ्यायचा असेल सिव्हिल इंजिनिअरचा, तर नक्की मला पण तुम्ही विचारू शकता. आणि बाकीच्यांना पण जे सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, की घराबद्दल थोडीशी माहिती, की सूर्य कोणत्या दिशेने उगवतो, वारं कोणत्या दिशेने वाहतं, आणि त्यानुसार जर तुम्ही ॲज पर द सिल्कवॉर्म रिक्वायरमेंट तुम्ही त्या पद्धतीने ते घर बांधू शकता. जसं आता तुम्हाला माहीतच आहे, की आपल्या किड्यांना किती तापमान लागतं, किती ह्युमिडिटी लागते.
आणि हिवाळ्यात किती लागतं, उन्हाळ्यात किती लागतं आणि तुम्ही वर्षातून किती प्रकारे त्याचं उत्पन्न घेऊ शकता. जर एखादा शेतकरी वर्षातून फक्त 2च हे घेत असेल, पिके घेत असेल आणि जर त्यांना तेवढ्याच ह्याच्यात चांगलं उत्पन्न पाहिजे असेल, तर ते नक्कीच त्यांना वेळ असतो सगळं काळजी घ्यायला. पण जर तुम्ही 4-5 घेत असाल आणि तुम्हाला तेवढी वेळ नसेल, पण तेवढंच घर तुमचं स्वच्छ, सुंदर असलं, तर त्या किड्यांना पण त्यांची ग्रोथ व्हायला चांगली म्हणजे हे मिळेल. त्यानुसार आपल्या आता आपण कर्नाटकामध्ये जर घरं बघितले माझ्या याच्यानुसार ऑब्झर्वेशननुसार ते फुल घर बांधतात. आपण इकडच्या भागात आपण ग्रीन शेड नेट जास्त वापरतो. पण कर्नाटकमध्ये त्यांच्या जास्त विंडोज असतात, जास्त डोअर्स ते बांधतात आणि त्यांचं स्ट्रक्चर हे कौलारू टाइप म्हणजे स्लोपी असतं. तसं आपण आपल्या इकडे पण तसंच बांधतो, पण लोकं ग्रीन शेडनेटला जास्त प्रेफरन्स देतात. कर्नाटकाचं वातावरण तसं उष्म आहे आणि आपल्याकडचं थोडं थंड असल्यामुळे आपण कोल्हापुरात असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी असं वाटतं, की ग्रीन शेडनेटली आपलं ॲक्चुअली होऊन जातं आणि खूप जणांचे त्यामध्ये प्रोडक्शन पण चांगल्या क्वालिटीत झाले असल्यामुळे आपण त्याचा पण म्हणतो, की हां, चला एकाने बांधलाय ग्रीन शेडनेट तर आपण सगळेजण त्याचा उपयोग करतो. पण जर दक्षिणेत गेला आणि जर नॉर्थला गेला, तर तिथे जास्त थंडी असते. त्यामुळे ते क्लोज्ड आणि जास्त वॉर्म एअरचा ते लाकडाची घरं बांधतात. अ, तसं आपण जर इकडे पूर्ण भारतात बघितलं तर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे घर आहेत. आपल्याकडे जास्त बघाल तर आपले शेडनेटचे. खाली जर तुम्ही कर्नाटकमध्ये त्यांचं जास्त उत्पादन आहे पूर्ण भारतात आणि ते जास्त सप्लाय करतात सिल्कचा बाहेरच्या देशात जास्त दक्ष आणि आपलं अजून पण तेवढं महाराष्ट्र हे डेव्हलप झालं नाही, की आपण इथे आपलं विक्रीचा व्यवसाय सुरू करू कोशांचा. आपल्याला आत्ता पण कर्नाटकमध्ये जायला लागतं कोश विक्रीला. त्यामुळे कुठेतरी आपण त्या दृष्टीने मागे पडतोय असं वाटतं. त्यामुळे जर आपण साधे म्हणजे आता मी पण इथे शिकले असल्यामुळे आपल्या आजूबाजूला भरपूर सिव्हिल इंजिनिअर असतात. त्याबद्दल काहीच हे नाही. जर थोडं पण तुम्हाला शेतकऱ्यांना आपण त्याविषयीचं ज्ञान दिलं, कोणी पण अधिकारी असू दे, त्याला एक साधं नॉलेज असतं. घर बांधताना आपण सगळ्या गोष्टी बघतो. तसं सिल्कॉम जर गृह बांधायचं असेल, तर आपण या दृष्टीने पण विचार करायला हवा. आणि त्यामुळेच मी पुढे त्याबद्दल तुम्हाला एक नवीन टेक्निक कसं आपण यूज करू शकतो आपल्या रोजच्या तुम्ही एकदाच बांधता सिल्कॉमचं घर आणि ते कशा चांगल्या प्रकारे तुम्ही बांधू शकता, कमी खर्चात बांधू शकता, कोणते मटेरियल यूज करू शकता हे मी तुम्हाला सांगेन. सर तुम्हाला पीपीटी शेअर झाली आहे का? झाली आहे? आता? आता झाली आहे? एक सेकंड. ही क्युबाच्या इंडियन अँबॅसिडर होत्या. त्यांची आणि माझी भेट झालेली क्युबामध्ये असताना. मी तिथे 15 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेलेली त्यांना जिओथर्मल विषयीची माहिती द्यायला. तुम्हाला माहीतच आहे की आपल्या आयडियल एन्व्हायर्नमेंट कंडिशन काय आहेत, की पहिल्या स्टेजला 28 डिग्री सेंटीग्रेड आपल्याला टेम्परेचर लागतं आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 90% लागते. सेकंड स्टेजला हे तुम्हाला माहीतच झालं सेकंड स्टेजला 27 आणि 85. जसं-जसं किड्यांचं वाढत जसं तसं-तसं ह्युमिडिटी कमी होत जाते आणि टेम्परेचर हे कॉन्स्टंट होत जातं. त्यामुळे आपल्या भागात हे टेम्परेचर द्यायला आपल्याला जास्त असं काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण जेव्हा समर येतो त्यावेळेस जरा काळजी घ्यावी लागते किड्यांची आणि ह्युमिडिटी ही मेन महत्वाची असते. ती आपल्याला मेंटेन करणं फार गरजेचं असतं आणि ते फक्त आणि फक्त आपण काय करतो शेड नेट लावतो आणि बहुतेक ज्यांच्याकडे
एक सामान्य शेतकरी हा स्प्रिंकलर्स लावू नाही शकत त्याच्या शेडमध्ये. बाकी ज्यांच्याकडे आहे थोडं परिस्थिती चांगली आहे ते स्प्रिंकलर्स लावतात आणि त्याचा उपयोग पण होतो. पण ज्यांना सामान्य शेतकरी आहे, ज्यांना स्प्रिंकलर्स घेणं परवडत नाही, त्यांसाठी एक ह्युमिडिटीसाठी पर्याय म्हणून जिओथर्मल हा नक्कीच उपयोगाचा ठरेल. त्याविषयी जसं मी 30 जणांचं फार्मरचं हे केलेलं, तुम्हाला काही शेतकरी माहीत असतील, जसे कदम आहेत, मगदूम आहेत, वसवडे आहेत. यांचं मी ॲक्चुअली तिथे त्यांच्या शेतात जाऊन लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड घेतलं. त्यामुळे आपल्याला सन डायरेक्शन माहीत पडते. जी आपण फक्त लॅटिट्यूडनी काढू शकतो घरी बसल्या. सॉफ्टवेअर एक असतं ज्यामध्ये आपण ती लॅटिट्यूड टाकली, की आपल्याला त्या जागेचं सन डायरेक्शन मिळतं. सूर्य कुठून जाणार आहे, विंड कोणत्या डायरेक्शनला आहे, आपण हे सगळं काढू शकतो. तर त्यांचं मी बेसिक त्यांना प्रश्न विचारलेले, की तुम्ही कधी प्लांटेशन केलं? तुम्ही आत्तापर्यंत किती एकरमध्ये तुती लावली आहे? तुमचं एक किती वार्षिक उत्पन्न आहे? आणि रेअरिंग हाऊसची साईज. बहुतेक शेतकरी काय म्हणतात, की आता मी एकच बॅचमध्ये समज 200 डी-एफ-एल्स घेतले आणि नंतर मी 500-1000 पर्यंत जाणार आहे. पण आणि तुम्ही त्याच वेळेस जर घर खूप मोठं बांधून ठेवलं, तर तुम्हाला त्याचं मेंटेनन्स पण तेवढंच करावं लागतं. आणि त्या मेंटेनन्समध्येच खूप खर्च जातो आणि आपलं प्रोडक्शन काही जास्त होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच असं करायला पाहिजे, की जर तुम्ही आता स्टार्टिंगला 50 जरी घेतले, तर त्यानुसार शेडनेट बांधा. ज्यामुळे तुम्हाला हवामान, ह्युमिडिटी ही कॉन्स्टंट ठेवता येईल. जेवढी किड्यांना लागते तेवढीच ठेवता येईल. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल काही करावं लागणार नाही. पण जर तुम्ही 50 घेतला आणि तुम्ही एकदम 100 जसं 60 ते 100 फुटापर्यंत स्क्वेअर फुटापर्यंतचं घर बांधलं, तर ते त्याच्यासाठी खूप जास्त होईल. बेसिक साईज आपण जर पुस्तकं वाचली असतील सेरिकल्चरचे, तर आपल्याला तुम्हाला कळेल की ते 25 बाय 25 स्क्वेअर फूटचा बांधलं और आयत स्क्वेअर बांधलं की आयत तुम्हाला घर पाहिजे हे तुमच्या जागेनुसार आहे. तुमची जागा आधी तुम्हाला निवडताना पहिले तुम्हाला जागेचं नियोजन बघायला पाहिजे की तुम्हाला खेळती हवा कुठे आहे. दोन्ही साईडला जर तुमचं आयत घर असेल तर दोन्ही साईडला मोठे झाडं पाहिजे. ज्यामुळे जास्तीत जास्त वारा आतमध्ये जाईल आणि तो शुद्ध असेल. झाडांमुळे काय होतंय, की जर तिथे जास्त माती उडत असेल, धूळ जास्त असेल, तर ती तुम्ही दार उघडं ठेवल्यावर तुमच्या आतमध्ये घरात येणार आणि ती माती तुमच्या टेम्परेचरमध्ये भरपूर फरक निर्माण करते. त्यामुळे जर तुम्ही झाडं लावलीत दोन्ही साईडला, आधीच त्याचं नियोजन करायचं, की आपल्याला दोन्ही साईडला झाडं पाहिजे आणि मध्ये आपलं रेअरिंग हाऊस पाहिजे. तर तुम्ही त्याचा आकार कधी पण वाढू शकता. जसं लेंथ वाढत जाईल तसा तुम्ही त्याचा आकार वाढवू शकता. पण जी विड्थ आहे ती तुम्ही एक निश्चित केली पाहिजे, की तुम्हाला किती बेड्स त्यामध्ये पाहिजेत. किती डी-एफ-एल्स तुम्ही यावर्षी घेणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही किती त्यानुसार त्याची आकार आपण निश्चित केली पाहिजे. ते तुम्हाला सगळं बेसिक किती स्क्वेअर फूटची जागा पाहिजे, त्याचं रॅक साईज किती पाहिजे. रॅक साईज आपण आपल्या मनाने करतो. मी सगळ्या शेतकऱ्यांच्या इथे व्हिजिट केल्यात आणि मी बघितलंय की त्यांनी त्यांच्या जसं हिशोब असेल त्यानुसार त्यांनी रॅक साईज घेतली आहे. खूपच उंच बांधतात की वर जायला पण हात नसतो कधी कधी आपल्याला पुरत नाही, मग आपल्याला शिडी लावायला लागते आणि वरच्या कीटकांना त्याचं पानं द्यायला लागतात. तर आपण एक बेसिक रॅकची साईज पहिले ठराविक नेमली पाहिजे, की आपण हातांनी त्या किड्यांना जरा पसरवू शकतो जेव्हा आपण त्यांना पानं घालतो खायला. आणि तुम्हाला माहितच आहे, की वरची हवा नेहमी ही हलकी असते आणि कारण ती गरम असते आणि खालची हवा ही नेहमी थंड असते कारण ती जास्त जड असते त्यामुळे ती खाली जाते. तर जेव्हा आपण आपली साईज रॅकची साईज खूपच उंच असते आणि आपण वर किडे घालतो त्यांना ती गरम हवा लागणार हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण खाली जे वेगळे किडे असतात त्यांना थंडी हवा जास्त लागणार. तुम्ही बेसिक तुमचं खालचं माप किती इंचावर तुम्ही रॅक खालचं उचलणार आहे वरती हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. कारण की खालची जी हवा असते ती थंड असते वरच्या हवेपेक्षा. त्यामुळे रॅकची साईज ही तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आता तुम्हाला एक रेअरिंग हाऊस दाखवते, हे खूप वर्षापूर्वीच आहे. त्यांनी बेसिक हे स्ट्रक्चर आपण दक्षिणेत बघतो.
कर्नाटकमध्ये हे नेहमी बघायला मिळतं की साधं घर, त्याच्यावर थंड हवा राहिली पाहिजे म्हणून शेतातलंच नॅचरल गवत त्यांनी यूज केलं आहे. त्यांनी ते टाकलंय आणि नक्कीच त्याच्यावर ते काय करतात मग पोते टाकून त्याला थंडी हवा द्यायसाठी खिडक्या पण त्यांच्या ओपन असतात. फक्त पोते लावून त्याच्यावर गार हवा मारून, गार पाणी मारून हवा थंडी केली जाते. हे एक बेसिक स्ट्रक्चर आहे जे सामान्य शेतकरी आपल्या शेतात बांधतो. जास्तीत जास्त कशाचा खर्च न करता तिथल्याच वस्तू यूज करून जे घर बांधतो त्याला हे रेअरिंग हाऊस म्हणतात. हे एक बेसिक झालंय. आपल्याला सरकार 85,000 देतंय. ते नक्कीच टप्प्याटप्प्यानुसार देतं आपल्याला. पण त्यानुसार आपण ते त्याचं नियोजन करायसाठी तुम्ही एक सिव्हिल इंजिनिअरचं थोडं मार्गदर्शन घेतलं ना, की तुम्हाला ते नक्कीच किती टप्प्यांमध्ये ते कंप्लीट होईल आणि किती टप्प्याला किती खर्च येईल हे तुम्हाला नक्की काढता येईल. एक इस्टिमेशन काढायसाठी तुम्हाला नक्कीच सगळे हुशार असतात, की आपण किती इस्टिमेट आपल्या घराचं ठरवलंय, त्यानुसार आपण घर बांधतो आणि त्यामुळे जर त्यामध्ये थोडा बदल करून जर आपल्याला चांगलं उपयुक्त असं ग्रह बांधता आलं, तर नक्कीच ते फायद्याचं सिल्कॉमसाठी ठरेल आणि तुमच्यासाठी पण ठरेल. हे एकदम लो कॉस्ट रेअरिंग हाऊस आहे. अण्णाजी गोतमारे म्हणून आहेत. खूप सेरिकल्चर मध्ये तर खूप फेमस आहे. मी लहानपणी त्यांच्या ह्याच्यात गेलेली आणि तेव्हापासून मी त्यांना बघते. त्यांनी हे घर स्वतः बांधलंय आणि खूप सुंदर बांधलंय. आता नसेल कारण हे खूप वर्षापूर्वीचं घर होतं त्यांचं. त्याला तुम्ही बघू शकता की त्यांनी काट्यांचा उपयोग किती छान प्रकारे केलाय घर बांधण्यासाठी. आपल्या या भागात महाराष्ट्रामध्ये आपण हे स्ट्रक्चर चांगलं बांधू शकतो, पण आत्ताच्या परिस्थितीनुसार जर शेतकऱ्यांना विटांचं काम पाहिजे असेल आणि चांगल्या याच्यात पाहिजे असेल, कमी खर्चात आपण ते बांधू शकतो. गरज नाही की तुम्ही हेच केलं पाहिजे, लो कॉस्ट आहे म्हणून. आता खूप मटेरियल असे निघाले की जे लो कॉस्ट मध्ये तुम्हाला करून मिळतात. हे फक्त एक काय म्हणतात त्याला प्रोटोटाइप म्हणून आपण यूज करू शकतो की हा असं एक घर बांधलंय आणि हे त्यामध्ये आपण खूप बदल केला तर त्याचं प्रोडक्शन पण चांगलं होईल. आत्ताचे घर बघा, मी जेव्हा व्हिजिट केलेलं आहे तेव्हा आपण एक साधं घर बघूया. यांनी फक्त स्टील स्ट्रक्चर उभा केलंय आणि ग्रीन शेड नेट आणि लावली आहे. हे नक्कीच उपयोगाचं नाहीये कारण की आपण बघू शकता उंदीराला जायला पण कुठून पण वाट आहे. तुमची उजी फ्लाय असते तिला पण जायला वाट आहे आणि हवा जाण्यासाठी तुम्ही नेट कोणती यूज करता त्यावर पण आहे. एवढं पॅक असलेलं घर ज्याला विंडो नाहीये अशात जर तुम्ही प्रोडक्शन केलं तर नक्कीच थोडं प्रोडक्शन तुम्हाला हवं तसं मिळेल. पण तुम्हाला जसं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे, चांगलं त्याला मार्केट मिळायला पाहिजे तर हे स्ट्रक्चर बांधून उपयोगाचं नाही आहे. हे फक्त शेडनेटचं स्ट्रक्चर आहे. आपण काय विचार करतो की चला कमी खर्चात आपण एक बांधूया आणि आपल्याला महिन्याला काय 45,000 वगैरे मिळाले एका क्रॉप मधून की चालतं. पण तसं नाही मला वाटत. कोणी एकाने बांधलं आणि तिथे जर ती बॅच सक्सेसफुल झाली तर ते दुसऱ्याच्या पण त्या घरामध्ये ती सक्सेसफुल होईल असं नसतंय. त्यासाठी वेगवेगळे कारण असतात. एखादा जसं 10वी मध्ये पास होऊन गेला तर तो त्याच्या लकनी पास होऊन जातोय, पण नक्कीच पुढच्या आयुष्यात तो पास होत नसतोय. त्यामुळे खाली पण तुम्ही बघू शकता हे कदम सरांचं घर आहे, कागलला आहे हे. आणि खालच्या घरात एक नवीन हे केलेलं की त्यांनी चारी साईडनी तुतीचे झाडं लावलेले, ज्यामुळे हवा नेहमी तिथे थोडा थंडावा राहील आणि हवा नेहमी खेळती राहील त्या घरात. पण हे स्ट्रक्चर त्यांनी बांधताना फाउंडेशन खाली 3 फुटापर्यंतच घेतलंय आणि त्याच्यावर त्यांनी स्टेज स्ट्रक्चर उभं केलंय. ज्यामुळे जे उंदीर वगैरे येताना जरा प्रॉब्लेम असा वरच्या घरात होईल तसा तो खालच्या घरात होणार नाही. पण हे पण स्ट्रक्चर त्यांनी फक्त स्टील स्ट्रक्चर म्हणून उभं केलंय आणि त्यामुळे तुम्हाला यांनी आतमध्ये ऍक्च्युली स्प्रिंकलर्स लावलेत पूर्ण घराला आणि या घराची साईज खूप जास्त होती. त्यांचं क्रॉप थोडं होतं पण त्यांनी बॅच पण कमी घेतलेली पण घर खूप मोठं बांधलेलं आणि त्यामुळे त्यांना त्या सगळ्या स्प्रिंकलरचं अरेंजमेंट करायला फार फार त्यांना त्रास व्हायचा की त्यांनी वेगवेगळे ग्रुप्स तयार केलेले
त्यामुळे तुम्ही हे घर तुमच्या विचारात ठेवू शकता, पण त्यात तुम्ही आपल्यानुसार बदल करू शकता. मी तुम्हाला सांगेलच. त्यानुसार हे त्यांचं प्रत्येक घराचं किती साईज आहे, रॅकची साईज त्यांनी किती घेतली आहे, नंबर ऑफ क्रॉप्स त्यांनी किती पर इयरला घेतलेत हे आपण बघू शकता. जर 4 क्रॉप्स त्यांनी घेतले आहेत, 300 DFLs घेतलेले आणि 250 त्यांचं उत्पन्न निघालेलं, असं ते म्हटलेले. त्यानुसार जर आपण प्रत्येक याचं बघितलं, प्रत्येकाचं वेगळं तुम्हाला दिसेल. कोणाचं सेम नाही, की यांनी याचं बघून केलं आणि त्यामुळे ते तेवढं त्यांना उत्पादन मिळालं असं नसतंय. प्लांटेशन किती आहे, घराची साईज किती आहे आणि तुम्हाला लागणारं DFLs तुम्ही किती घेतले यावरच तुमचं घर म्हणजे त्याचं बांधकाम पूर्ण त्याच्यावर असतं. त्यात तुम्हाला काही वेगळं असं करायचं नसतं. पण तुम्ही जर आता हे बघा, सूर्यवंशी सरांचं एक घर आहे. त्यांनी हे स्ट्रक्चर बांधलंय, येळगुळला आहे. दोन्ही साइडनी आयताकृत आहे हे घर. दोन्ही साइडनी त्यांनी ओपन विंडोज ठेवल्यात. पुढे एक, मागे एक दरवाजा आणि मध्ये रॅक्स ठेवलेत. आता या रॅक्सची साईज बघा. किती रॅक्स? 1, 2, 3, 4, 5 असे रॅक्स आहेत. वरच्या साईडला जेव्हा तुम्हाला पानं टाकायची वेळ येते, तेव्हा तुम्हाला शिडी लावूनच पानं टाकायला लागतात. तिथं जाणं हे एका हात पुरेपर्यंत शक्य नसतंय. आणि आपण कधी-कधी वरच्या भागात निष्काळजीपणा करतो आणि तिथे आपण जास्त लक्ष पण देत नाही. आपण खाली जाता येता फिरताना बघतो खालची. जर तुम्ही रॅकची साईज ही थोडी त्याच्यातलं अंतर एक स्पेसिफिक 2 इंचाचं ठेवलं, तर आपण त्याच प्रकारे सगळ्या साईज घ्यायच्या एकसारख्या आणि वरची साईज आपण तशी कोरीच सोडायची. आणि वरती त्यांनी उजी फ्लायसाठी नेट लावली आहे. त्याचा फायदा उजी फ्लायसाठीच होतो, बाकी टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी होत नाही. त्यांनी फ्लोरिंग हे ग्रॅनाइटचं घेतलेलं. ग्रॅनाइट हे तसं स्वस्त असतं, त्यात वेगवेगळे प्रकार असतात, पण हे ज्यांनी घेतलेलं हे स्वस्त असतं आणि थंड राहतं. मेन ऑब्जेक्टिव्ह आपला काय आहे, की आपल्या घरात ह्युमिडिटी, टेम्परेचर हे कॉन्स्टंट जेवढं सिल्कवॉर्मला पाहिजे तेवढं ठेवलं पाहिजे. याच्यावर आपण जास्त भर देणार आहे, तर आपण त्यानुसारच सगळे मटेरियल पण यूज केले पाहिजेत. असं नाही की आपल्याजवळ भरपूर पण पैसा आहे आणि आम्ही भरपूर वेगवेगळ्या वस्तू घेऊन घर बांधू शकतो. त्याला पण काही उपयोग नाही. जे रिक्वायरमेंट आहे, जी गरज आहे तेवढ्याच पुरतं फक्त खर्च केला पाहिजे आणि तीच गोष्ट नेमकी असली पाहिजे. तेव्हाच तुमचं प्रोडक्शन चांगलं होतंय. खालच्या घरात एकदम सिंपल घर आहे. त्यांनी काँक्रीटचे खांब आणलेत, त्यांनी घर बांधलंय आणि बांबूचे रॅक्स आहेत. आता बांबू हा पहिलेपासून उपयोगी पडणारा आहे आणि पहिलेपासून लोक यूज करतात. कर्नाटकात पण बांबूचे भरपूर रॅक्स खूप सुंदर सुंदर बांधलेले बघितलेत मी. आणि असं काही नाही की तुम्हाला स्टील स्ट्रक्चरच पाहिजे, तुम्ही बांबूचे रॅक्स बांधू शकता खूप सुंदर प्रकारे. त्यात पण त्याचं प्रोडक्शन आता यांचं बघा, यांनी फक्त 3च घेतलेत. 3 रॅक्स, 3 रॅक्स मध्ये 3 इथे हात पण पोचतात आणि तुम्हाला हवं तसं पाला देता येतो. त्यानंतर हा, ओके. हे डांगे सरांचं घर आहे इस्लामपूरमध्ये. तुम्ही हे बघण्यासारखं घर आहे. जर तुम्ही इथे राहत असाल आजूबाजूला, तर तुम्ही हे नक्की बघून येऊ शकता. अ, त्यांनी एकदम छान त्यांच्याकडे होतं तसं बांधण्यासारखं. त्यांना वेगवेगळे मटेरियल्स यूज करायचे होते आणि त्यानुसार त्यांनी केलेले आहेत. त्यांनी विविध प्रकारचे वेगवेगळे मटेरियल्स आणले आहेत. बाहेरच्या देशातून पण आणले आहेत त्यांनी. जसं तुम्ही इथे बघू शकता, की त्यांनी जी शेडनेट लावली आहे त्याच्यावर त्यांनी एक येलो कलरची हे लावली आहे. ताडपत्री आपण म्हणू शकतो. त्यात त्यांनी एक यूज केलाय, की त्यांनी स्टीलचा रॉड यूज केलाय, जो खाली वर करायसाठी. अ, म्हणजे जसं मनुष्य श्रम हे कमी केलंय आणि मेकॅनिझम जास्त यूज केलंय त्या गोष्टीत. जर तुम्ही खालचा व्हाईट पार्ट बघत असाल, तर तो सिमेंट शीट आहे. सिमेंट शीट ही नेहमी कमी पैशात मिळते. तुम्हाला सिमेंट शीटचे आता दरवाजे पण आलेत. आपण ते टॉयलेटच्या दरवाजांना यूज करतो गावामध्ये. त्या सिमेंट शीट त्यांनी यूज केल्यात, की खालचा भाग हा त्यांनी ब्रिक्स यूज केल्या नाहीयेत. कशाचाच यूज नाही. फक्त सिमेंट शीटनी केलंय आणि वरती शेडनेट लावलंय. शेडनेटला त्यांनी जागा नाही ठेवली. त्यांनी चारही साइडनी व्हेंटिलेटर्स लावले.
तुम्ही बघू शकता वर पण त्यांनी एक व्हेंटिलेटर लावलाय. प्रत्येक दरवाजाच्या वर त्यांनी एक व्हेंटिलेटर लावलाय. असं त्यांनी घराला 4 दरवाजे केलेत. बाजूला त्यांचं वॉटर शेड आहे, जिथून ते पाणी यूज करतात स्प्रिंकलरसाठी आतमध्ये शेडच्या. आणि शेडची साईज पण त्यांनी त्यांच्या जेवढं त्यांनी डी-एफ-एस घ्यायचे आहेत, जेवढं त्यांचं प्लांटेशन आहे त्यानुसारच बांधलंय. आतमधलं स्ट्रक्चर पण खूप सुंदर आहे त्यांचं. तर तुम्ही याचा नक्कीच भेट देऊ शकता. हे छान आहे स्ट्रक्चर. मेंटेन करायला त्यांनी आतमध्ये जागा एक ठेवलेली जिथे पानं साठवून ठेवू शकतो. तुम्ही जर पुस्तकं वाचली असतील तर कर्नाटकाच्या घरांमध्ये त्यांनी जे एक मॉडेल रीडिंग हाऊस म्हणून दिलंय, त्यात तुम्ही बघू शकता की मागच्या साइडला त्यांनी पानांसाठी एक रूम ठेवली आहे. पानांची रूम झाल्यानंतर रेअरिंग हाऊस केलंय. आपण काय करतो, जे रेअरिंग हाऊस आहे त्याच्यातच आपण पानं आणून टाकतो आणि मग ती डिस्ट्रिब्यूट करतो किड्यांमध्ये. पानांमध्ये मॉइश्चर असतं आणि ते जास्त पण पाणी आपण मारलेलं कधी-कधी पानं असतात जे आपण तोडून आणतो. तर कर्नाटकमध्ये त्यांचा विषय हा होता, की एक वेगळं पानांसाठीची रूम पाहिजे, जिथे पानं आपण तोडून आणू शकतो, ठेवू शकतो थोड्या दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपण टाकू शकतो. ज्यामुळे पानांचं टेम्परेचर एक वेगळं राहील आणि रेअरिंग हाऊसचं टेम्परेचर हे वेगळं राहील त्यामुळे. तसं यांनी पण असं केलंय. घरामध्ये त्यांच्या पानांसाठी वेगळं आहे आणि रेअरिंग हाऊससाठी वेगळं आहे. खालचं आहे बागल सरांचं जे येळगुळ आहे. आता त्यांनी स्टील स्ट्रक्चरचं तुम्ही बघू शकता रॅक्स बांधले आहेत आणि एक स्ट्रक्चर बाकी सगळं स्टील स्ट्रक्चर आहे आणि शेडनेट लावली आहे उजी फ्लायसाठी. हे आहे अब्बास चौगुल्यांचं इस्लामपूरमध्ये. हे त्यांचं आय थिंक खूप वर्षापूर्वीचं घर आहे आणि त्यांनी अजूनही पण त्यातच ते रेअरिंग करतात आणि तसं पाहिलं तर ठीक होतंय त्यांचं, असं नाही. पण त्यांना रोग भरपूर येतो. कारण की तुम्ही बघू शकता आजूबाजूला कचरा आहे आणि शेड पण त्यांनी जसं पाहिजे तसं लावलं आहे. त्यात असं नाही की त्यांनी वाढवलं आहे त्यात अजून रेअरिंग हाऊस. स्टार्टिंगला त्यांनी छोटं बांधलेलं, त्यानंतर ते मोठं केलं आणि त्यांनी अ, पुढे जाऊन थोडं त्यात निष्काळजीपणा केला असेल असं म्हणते. त्यांना जसं वाटलं, की आपलं आता प्रोडक्शन जास्त होतंय, तसं त्यांनी ते घर बांधलंय. घाईघाईत असं वाटतंय. पण जर तुम्ही खालचं झुंजार सरांचं घर बघाल, तर त्यांनी आत्ताच हे नवीन कन्स्ट्रक्शन केलंय त्यांच्या शेतात आणि वेगळ्या ठिकाणी केलंय. त्यांनी तिथे नवीन तुती लावली आहे. त्यानुसार तुम्ही बघाल त्यांनी चिऱ्याचं बांधकाम केलंय. चिरा हा आपल्या भागात जास्त चांगला आहे आणि मिळतो पण स्वस्तात मिळतो. तुम्ही चिरा हा एक मटेरियल यूज करू शकता खूप चांगल्या प्रकारे. आपण घरं बांधायला तर यूज करतो आणि चिरा जर आपण त्याच्यासाठी यूज केला, जर तुम्ही चिऱ्याचं पूर्ण बांधकाम केलं ना, तरी पण खूप छान त्याचा थंडावा राहतो. जर हाफ तुम्ही करत असाल ते पण ठीक आहे, पण फुल बांधकाम मी नेहमी प्रिफर करते. त्याला तुम्ही जास्त विंडो ठेवा. आपल्या भागामध्ये शेडनेट हा प्रकार जास्त आहे. तरी पण तुम्ही जर फुल घर बांधलं, फुल व्हेंटिलेशन दिलं आणि त्यानुसार जर तुम्ही प्रोडक्शन बघितलं, तर तुमचं नेहमीच जास्त होणार आहे. हे आपल्या पहिलेपासून ठरलेलं आहे, की तुमचं घर किती मजबूत आहे यावर तुमचं राहणं, त्याच्यामधलं जीवन हे त्याच्यावर ठरलेलं असतं आणि सिल्कवॉर्मची ग्रोथ ही नेहमी चांगल्या वातावरणात, खेळत्या वातावरणात झालेली कधी पण कोश तुम्ही बघाल ते एकदम छान असतात. कर्नाटकमधले तुम्ही कोश आणि आपल्याकडचे कोश बघितले तर त्यात खूप फरक आहे. त्यांचं प्रोडक्शन क्वालिटी नेमकी महत्वाची असते आणि क्वालिटीमध्ये जर आपण मागे पडतोय आपले शेतकरी, तर नक्कीच जर आपण चांगलं घर बांधायचं असेल ना, तर कमी खर्चात असं एक चांगलं म्हणजे दगडी बांधकाम आणि चिऱ्याचं बांधकाम हे खूपच चांगलं. क्युबामधलं हे रेअरिंग हाऊस आहे. क्युबामध्ये रेअरिंग हाऊस त्यांनी टनेल शेपमध्ये केलाय. हे टनेल्स ॲक्चुअली पहिले क्युबामध्ये त्यांची विमानं म्हणजे जे इंडियन आपलं फोर्स आहे, तसंच त्यांचं जे आहे विमानं ठेवायला त्यांनी ते केलेलं आणि त्यांनी त्याचं कन्व्हर्जन नंतर रेअरिंग हाऊसमध्ये केलंय. हे रेअरिंग हाऊस टनेलमध्ये आहे. त्यांनी त्याचं कन्व्हर्जन करून त्यांच्या इथे मटेरियल्स खूप छान आहेत. आपण आपल्या भारतामध्ये आपण विचार करतो, की हे खूप महाग मटेरियल आहे, ही यूज नाही केलं तरी चालेल. आपल्याला प्रोडक्शन तर होतंयच आपलं, त्यामुळे आपण त्याच्यावर विचार नाही करत. पण त्यांनी करताना प्रत्येक गोष्टीचा तिथे विचार केलाय. एंट्री एंट्री करताना त्यांनी 2 दारं ठेवलेत.
आपल्या इथे कोणत्याच आपण रेअरिंग हाऊसला असं बघणार नाही की त्यांनी 2 दारं ठेवली असेल. इथून जर तुम्ही जर इथे बघत असाल स्लाईडमध्ये एक पूर्ण दार आहे, एक व्हेंटिलेटर त्यांनी मोठा लावलाय. हे दारच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक कम म्हणजे असं स्ट्रक्चर बनवलंय, त्यात फक्त एक छोटीशी रूम आहे, जिथे तुम्ही एंट्री करता आणि त्यानंतर अजून एक डोर येते, तिथून तुम्ही मेन रेअरिंग हाऊसमध्ये एंट्री करता. या डोरचा असा उपयोग आहे की तुम्हाला जी आपण उजी फ्लायसाठी नेट लावलेली ना पूर्ण शेडला, ती लावायची गरज पडत नाही. कारण की उजी फ्लाय 2 याच्यातून पूर्ण क्रॉस करून जाईल असं नाही. हे दरवाजे त्यांनी नेटचे बांधले आहेत. आतमधल्या कंपोनंट आहे जो तो स्ट्रक्चर पूर्ण ती अडवतं. म्हणजे धूळ असू दे, बाकीचं टेम्परेचर असू दे, हे त्या कंपोनंटमध्ये ते अडवतं आणि आपण नंतर एका चांगल्या रेअरिंग हाऊसमध्ये प्रवेश करतो. तुम्ही तिथे बघाल की स्वच्छता खूप जास्त आहे त्यांच्या इथे. आपल्या इथे आपण त्याचा विचार करत नाही. एखादा मी आता खूप बघितलंय की किडे मरून खालीच पडलेले असतात आणि ते आपण उचलत नाहीत भरपूर वेळा, पण त्यामुळे रोग जास्त पसरतात. त्यामुळे खाली त्यांनी डिसइन्फेक्शन जास्त प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. त्यांचे स्टील स्ट्रक्चरच आहेत. फक्त त्यांचे ट्रे असे आहेत की तुम्ही ते काढू शकता बाहेर. त्यांनी तसं एक स्ट्रक्चर बनवलंय की तुम्ही इथला ट्रे उचलून बाहेर नेऊन तो साफ करून आणून पुन्हा तिथे ठेवू शकतो. असा त्यांचा ट्रे आहे. त्यांनी प्रत्येक चौकी होती त्यांची आता तेव्हा तेव्हा त्यांनी प्रत्येकाच्या खाली ब्राऊन पेपर टाकला आहे. जो बहुतेकच आपल्या इथे यूज करतात चौकीच्या याच्यामध्ये. त्यांनी त्याचं पूर्ण काळजी घेतली आहे. रेअरिंग हाऊसच्या बाहेर तुम्हाला बेसिन दिसेल. त्यांनी एक बेसिन ठेवलाय हात धुवायसाठी. प्रत्येकाने हात धुतलेच पाहिजे. त्यानंतर त्यांनी तिथे ट्रे ठेवलेला तिथे ब्लिचिंग पावडरचं. त्यामध्ये आपण पाय त्या आपले साफ केलेच पाहिजे आणि मगच आतमध्ये गेलं पाहिजे. हे कंपल्सरीच आहे तिथे. त्याशिवाय ते आतमध्ये एंट्री करत नाहीत. आपल्या इथे आपण एवढा त्याचा विचार करत नाही. आपण जातो आतमध्ये तसंच. आणि जेव्हा आता तर कोरोनामुळे आपल्याला हात धुवायची सवयच लागली आहे, डिसइन्फेक्शन करायची. त्यामुळे आता नक्कीच सगळेजण त्याबद्दल जागरूक राहतील, की आपण नेहमी कोणत्या पण रेअरिंग हाऊसमध्ये जातांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. हे एक रेअरिंग हाऊस आहे बघा. चॉकीसाठी त्यांनी खास बनवलंय. एवढं सुंदर स्ट्रक्चर आपण फक्त घरासाठी बनवतो. कोणी सिल्कवॉर्मसाठी एवढं सुंदर स्ट्रक्चर बनवल असा आपण विचार पण करत नाही. त्यांनी प्रत्येक म्हणजे व्हेंटिलेशन, क्रॉस व्हेंटिलेशन कसं होईल घराचं आणि किती सिल्कवॉर्मला किती चांगली खेळती हवा मिळेल याच्यावर त्यांनी भर दिलाय. ते अजूनही त्यात प्रोग्रेसिव्ह आहेत. डेव्हलपमेंट त्यांची सुरू आहे. तरी पण ते एवढ्या जागरूकतेने ते काम करतायत. त्यांना चांगली क्वालिटी पाहिजेच आहे, चांगलं सगळं पाहिजे, पण त्यांना त्यांचा माल हा बाहेरच्या देशात विकला गेला पाहिजे याचं त्यांचं मुख्य हेतू आहे. आपण सध्या फक्त आपण म्हणतोय की आपण कोश निर्माण करायचे आणि ते विक्री करायची त्याची. त्यानंतरची प्रोसेस अजून आपल्या महाराष्ट्रात तरी झालेली नाहीये, की त्याचा आपण धागा काढायचं, करायचं. त्यानंतर पैठणी बनवायच्या. आपण पैठणी बनवायला धागा विकत घेतो. की त्या निर्भर असतात त्या एका संगोपन गृहावर. तुम्ही त्यांची काळजी ज्या घरात घेताय, ते घर एक स्वच्छ, सुंदर असलं पाहिजे, ज्यामुळे त्यांची ग्रोथ चांगली होईल. चांगली ग्रोथ झाल्यावर ते चांगले कोश बनवणार आणि चांगले कोशला मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू मिळणार. तेव्हाच तुम्हाला पूर्ण जे चक्र आहे एक सेरिकल्चरचं, ते नक्कीच पूर्ण होईल. ते तुम्ही चॉकीसाठी ट्रे बघू शकता. प्लास्टिकचे ट्रे होते ते. एकदम सिंपल ट्रे होते. छान होते म्हणजे कमी पैशात आपण हे करू शकतो. आपल्या इथे चॉकी पण तिथेच होते आणि पुढची त्यांची पिढी पण तिथेच वाढते असंच होतंय. मी एक आविष्कार म्हणून स्पर्धा होती. त्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये त्यात भाग घेतलेला आणि तिथे माझं जिओथर्मल रेअरिंग हाऊस हे मांडलेलं. हे मी स्वतः हाताने तयार केलेलं स्ट्रक्चर आहे. जिथे आपण बघू शकता, की मी मेनली चिऱ्याची भिंत दाखवली आहे स्ट्रक्चरमध्ये. चिरा हा नेहमी उपयोगात येतो. घर बांधायला आम्ही आता घर बांधतोय, पण आम्ही चिऱ्याचं बांधतोय कारण की ते थंड राहतं. जर आपल्याला आपण घर बांधताना मेनली कशावर फोकस जास्त करतो, की मटेरियल त्याच गावातलं पाहिजे. जवळचं पाहिजे. ट्रान्सपोर्टेशन खर्च हा कमी झालेला पाहिजे. त्यामुळे चिरा हा मेन आपल्या भागात जास्त असल्यामुळे आपण त्याचा नक्कीच वापर करू शकतो. चिरा हे महत्वाचंच आहे आणि त्यानंतर व्हेंटिलेशन एक महत्वाची गोष्ट आहे.
तुम्ही याच्यावर बघू शकता टर्बो व्हेंटिलेटर्स मी दाखवलेत. टर्बो व्हेंटिलेटर्सचा उपयोग आपण आतापर्यंत बघतो की इंडस्ट्रीमध्ये यूज करतात लोक म्हणून. पण तुम्ही जर टर्बो व्हेंटिलेटर वर बघितलं, अजून भरपूर मार्ट म्हणून एक आहे त्या साईटवर बघितलं, तर तुम्हाला ते 2000 पर्यंत पासून मिळू शकतात आणि ते खूप उपयोगी आहेत. तुम्हाला ते 15-20 वर्ष टिकू शकतात. तुम्ही त्याचा वापर जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल तर नक्की करून बघा. व्हेंटिलेटर्समुळे असं होतं की जेव्हा आपली हवा विंडोतून आतमध्ये जाते त्यावेळेस ती थंड असते. ती खाली असते, खाली खेळती असते. जेव्हा ती गरम होते ती वर जाते आणि वरच्या दिशेतून बाहेर पडायला आपल्याला मार्ग नसतो. आपण घरी पण आपल्या काय करतो की वरती विंडो ठेवत नाही. आपली फक्त विंडो एक साइड विंडो असते घराला आणि एक डोअर असतं. पण जेव्हा आपण वरती एक व्हेंटिलेटर लावतो तेव्हा त्या व्हेंटिलेटर मधून गरम हवा ही बाहेर पडते. आपण किचनमध्ये नेहमी व्हेंटिलेटर लावतो कारण की किचनमध्ये जी गरम हवा असते ती बाहेर गेली पाहिजे म्हणून. तसंच या घराला जर तुम्ही तुमच्या याच्यानुसार की तुम्ही किती मोठं घर आहे त्यानुसार ते व्हेंटिलेटरची साईज असते. वेगवेगळे साईज नुसार त्याचं वेगवेगळं किती प्रमाणात ते बाहेर हवा टाकू शकतात त्याचं एक कॅल्क्युलेशन असतं. त्यानुसार तुम्ही ते व्हेंटिलेटर्स घरासाठी घेऊ शकता. त्यानंतरचं असतं की डोअर. तुमचं किती मोठं डोअर आहे, किती डोअर तुम्ही त्या गृहाला ठेवणार आहे. नेहमी आपण विचार करतो क्रॉस व्हेंटिलेशनचा. जेव्हा दोन्ही साइडला विंडो असतात तेव्हा या विंडोतली हवा दुसऱ्या विंडोतून बाहेर पडते, ती हवा यातून. हे क्रॉस व्हेंटिलेशन हे पहिलेपासून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ॲक्चुअली आम्हाला हे खूपच शिकवतात. कारण की विंडो डायरेक्शन आणि तुमचं डोअरचं डायरेक्शन हे वास्तुशास्त्रानुसार नसून हे नेहमी विंडच्या डायरेक्शननुसार असतं. की तुम्ही तुमची विंडो कुठे असली पाहिजे. त्यानुसार आपण ते घर बांधत असतो आणि त्यानुसारच जर तुम्ही जर हे जसं समरमध्ये ही विंड आपली साऊथ टू नॉर्थ जाते आणि विंटरमध्ये नॉर्थ टू साऊथ येते. तसं जर तुम्ही घर बांधलं की नॉर्थ टू साऊथचं घर बांधलं तर तुम्हाला नक्कीच क्रॉस व्हेंटिलेशन विंडोची डायरेक्शन ही नेहमी समजणार आणि त्यानुसार क्रॉस व्हेंटिलेशन एकदम चांगल्या प्रकारे होणार. तसं तुम्ही घर बांधायचं. जर तुम्ही ईस्ट वेस्ट बांधलं तर तुम्हाला नक्की डोअर कुठे असला पाहिजे हे कळलं पाहिजे. जर तुम्ही ईस्ट पासून वेस्ट पर्यंत घर असं आयतमध्ये बांधत असाल तर तुमचा विंडो नेहमी साऊथ डायरेक्शनला असली पाहिजे आणि नॉर्थ डायरेक्शनला असलं पाहिजे. जेव्हा साऊथ आणि नॉर्थला बांधताय तेव्हा साऊथलाच विंडो हे असलं पाहिजे, डोअर असलं पाहिजे आणि नॉर्थला डोअर असलं पाहिजे. घर बांधताना एवढं साधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. विंडो हे किती बांधायचे, किती जसं आपल्या इथे आता विंडो आपण बांधतच नाही, आपण शेडनेट लावतो. पण त्याच्यात एवढी हवा खेळती राहत नाही. आपण शेडनेट जस्ट एकाने बांधलं म्हणून लावल्याप्रमाणे झालंय. हे मी माझ्या ऑब्झर्वेशन नुसार सांगते. तुम्ही विंडो लावत नाही आणि विंडो न लावता फक्त हवा डोअर टू डोअरच त्याचं डायरेक्शन होऊन जाते आणि त्यानुसारच ती खेळती बनते. प्रत्येक साईडच्या भागाला ती हवा लागतेच. प्रत्येक किड्याला ती हवा तेवढं टेम्परेचर होतंयच असं आपण बघत नाही आणि आपल्याला ते कळत पण नाही. त्यामुळे विंडोची डायरेक्शन विंडो ही असलीच पाहिजे. तुम्ही शेडनेट जरी लावली तरी ती ओपन असली पाहिजे. कोणत्या तरी वेळेत तुम्ही ती ओपन ठेवली पाहिजे ज्यामुळे की हवा खेळती राहील. त्यानंतर तुम्ही या स्ट्रक्चरमध्ये बघू शकाल मी पाईप जोडल्यात. तुम्हाला जिओथर्मल विषयी मी एक व्हिडिओ दाखवते ज्यामुळे तुम्हाला थोडी बेसिक आयडिया येईल की जिओथर्मल म्हणजे काय असतं आणि ते आपण तुम्ही बघितलं तुम्हाला कळेलच की हे आपण खूप आधीचे लोक पण वापरत होते पण आपण त्याचा असा उपयोग करू हे कोणाला अजून ध्यानी आलं नाही. तर त्यानुसार मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते. एकच मिनिट. व्हिडिओ दिसतोय का सर? By up to 80%. How? हॅलो. हा दिसत आहे मॅडम. आता नाही दिसत आहे, बंद झालं. दिसतोय का? हा आता दिसतंय. जिओथर्मल सिस्टीम ही हिटिंग कुलिंगसाठी मेनली यूज होते आणि त्याची कॉस्ट ही 80% लेस असते बाकी एसी यूज
उन्हाळ्यात आपण थंड हवा घेऊ शकतो आणि तसंच हिवाळ्यात तीच आपण जर आपल्याला थंडी असेल तर तीच वॉर्म एअर आपण घरात घेऊ शकतो. बघा, जेव्हा बर्फ पडतो तेव्हाच ती जमिनीतली जी वॉर्म एअर असते ती आपण घरात घेऊ शकतो. जिओथर्मल मध्ये आपण कॉम्प्रेसर यूज करतात काही लोक, कारण की एअरला ओढायसाठी जी आपण कलेक्ट केली ती एअर घरात घ्यायसाठी. पण तसं नॅचरल आपण रेअरिंग हाऊस मध्ये करायची गरज नाही. आपलं रेअरिंग हाऊस छोटं असतं, ज्या मानाने घर असतं, त्यामुळे आपल्याला नॅचरली एअर ट्रान्समिशन होऊ शकते आपल्या घरात. एसी लावायची गरज नाही पडत. हे आपल्या घरासाठी पण उपयोगी आहे आणि रेअरिंग हाऊस साठी पण उपयोगी आहे. नॅचरल एअर आपण जास्तीत जास्त यूज करतो जिओथर्मल मध्ये. एसी मध्ये आपण आर्टिफिशियल एअर ही तयार करत असतो, पण जिओथर्मल मध्ये ही नॅचरल एअर असते जी आपण आपल्या घरासाठी यूज करत असतो आणि तीच आपण रेअरिंग हाऊस साठी यूज केलेली दाखवली आहे. जिओथर्मल मध्ये 3 प्रकार असतात: होरिझोंटल, व्हर्टिकल आणि क्लोज लूम. आपण पीपीटी मध्ये येऊया. माझ्या प्लॅन जो मी एमटेकला केलेला प्रोजेक्ट त्यानुसार घर असं बांधलेलं की ज्यामध्ये प्लॅन असेल आणि त्याच्या बाजूला जिओथर्मल युनिट हे इन्स्टॉल करणार. हे जिओथर्मल युनिट असं असणार की ज्यामध्ये आपण किती पण ट्रेंच काढू शकतो. म्हणजे ज्यामधून आता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघितलं की त्यांनी एक ट्रेंच काढलेली ज्यामध्ये त्यांनी पाईप
इन्स्टॉल केलेल्या आणि ज्या सर्क्युलेट होऊन घरात जातात. त्यानुसारच हे असं आहे की आपण ट्रेंच काढणार. याच्यात पाईपचा खर्च आपण कमी केलेला आहे. पाईप महाग मिळते. जर आपण 6 मीटरची पाईप असते, त्यानुसार आपला खर्च त्यानुसार पाईपनुसार त्याच्या साईजनुसार महाग होत जातो. आणि सिंपल वे फार्मरसाठी पाईप न लावता आपण काय करायचं की ट्रेंच काढायच्या. 2 ट्रेंच काढल्या तरी चालतात, 3 ट्रेंच तुमच्या जेवढा व्हॉल्यूम असेल घराचा, प्लॅनचा, त्यानुसार ही ट्रेनची साईज येते. जर तुमचा व्हॉल्यूम या घराचा याच्या हाफ केलं मी, म्हणून मी 2 ट्रेंच काढलेल्या. त्या 2 ट्रेंचमधून हवा ही हे इनलेट दाखवलंय तिथे. इनलेटसाठी तुम्ही बेसिक मटेरियल जसं टॉयलेटला एक विंडो असते, ज्याला खाचे असतात, ती विंडो तुम्ही इथे लावू शकता. त्यामुळे खर्च वाचेल. तुम्हाला एक सेपरेट असं काँक्रीटचं तयार करायची गरज नाही. ती विंडो इथे ती तुम्हाला ₹200 मिळते बाहेर बाजारात. ती विंडो इथे लावायची. तिथून फक्त एकच जिओथर्मल चं डायरेक्शन निवडताना गोष्ट लक्षात ठेवायला लागते, ती म्हणजे विंड डायरेक्शन. जर तुमची डायरेक्शन ही साउथ टू नॉर्थ आहे दरवाजाची, तर तुम्ही डायरेक्शन पण त्याच दिशेने घेतली पाहिजे. विंड कोणत्या डायरेक्शनला येणार आहे त्याची तुम्ही डायरेक्शन निश्चित केली पाहिजे आणि तिथून इनलेटचे जे हे आहेत बेस आहेत ते लावले पाहिजेत. ती हवा तिथून आतमध्ये जाणार. ट्रेंचमधून ती फिरणार. इथे 2 पाईप्स लावल्यात. त्या पाईप्स या घराला कनेक्ट होत आहेत आणि त्या घरात मग ती हवा डायरेक्ट जाते. हे बेसिक एक स्ट्रक्चर आहे जे कोणी पण फार्मर करू शकतो. त्याला एक कोणत्या मोठ्या कंपनीची गरज नाहीये की तिथून तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट आणले पाहिजे. तुमचं हे बेसिक नॉलेज असणार आहे की तुम्ही 2 ट्रेंच काढल्या, त्या तुम्ही 6 फुटापर्यंत काढू शकता. पण जास्तीत जास्त 3 मीटरची जर तुमची ट्रेंच असेल तर ती खूप चांगली आहे. कारण की जसं-जसं तुम्ही जमिनीच्या खाली जाल, तसं-तसं ती हवा जास्त थंडी असते आणि तिथली जमीन जास्त थंडी असते आणि आपल्याला त्याच थंडीचा उपयोग करून आपला जे संगोपनगृह आहे त्याला थंड करायचं आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही खाली जाल, तेवढं तुम्हाला थंडी हवा मिळणार आहे आणि तेवढीच ती हवा तुमच्या रेनिंग हाऊसमध्ये जाणार आहे. तुमच्या घरी लाईट नसली तरी पण ही जी प्रक्रिया आहे ती चालूच राहणार आहे आणि तुम्हाला गरज नाही की तुम्ही तिथे कूलर लावा, फॅन लावा. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या रेनिंग हाऊसचं टेम्परेचर हे नेहमी 27-28 च्या मध्ये राहणार आहे. त्यानुसार तुम्ही ती जागा ठरवावी लागेल. तुमची जमिनीची पोत कशी आहे याच्यावर पण ते डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही ट्रेनची साईज पण त्यानुसार डिसाईड करायची. तुम्हाला जवळ पाहिजे, बाजूला पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. असं त्याच्यात काही फरक पडत नाही. पण त्याची डेप्थ ही नक्कीच जास्त असली पाहिजे. याच्यावर मात्र त्याचा इफेक्ट होतो. जसं जिओथर्मल म्हणजेच हे की आपण जास्तीत जास्त जमिनीचा अर्थचा जास्तीत जास्त नॅचरल प्रकारे यूज करून आपण ती हवा थंडी ठेवणार आहे. त्यामुळे जिओथर्मलचं एक बेसिक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही ट्रेंच काढायची. ती तुमची 3 मीटर पर्यंत असली पाहिजे. त्याच्यात तुम्ही पाईप सोडू शकता. जर तुमच्याकडे तेवढं हे करायचं असेल तर तुम्ही ती पाईप पण सोडू शकता. ट्रेंच नुसती सोडण्यापेक्षा तुम्ही पाईप सोडली, ती पाईप तुमच्या घराला कनेक्ट केली. एका डायरेक्शनला त्याचं इनलेट ठेवायचं जिथून ती हवा आतमध्ये जाणार. त्या पाईपमधून ती हवा आतमध्ये जाणार. ती त्या ट्रेंचमध्ये फिरणार आणि जेवढी जास्त ती तुम्ही वायर्स आतमध्ये टाकाल, पाईप जास्त आतमध्ये टाकाल, जर तुमच्या ट्रेनची साईज जास्त असेल तेवढीच ती हवा फिरणार आणि तेवढीच ती हवा थंडी होणार आणि ती थंडी हवा आपण रेनिंग हाऊसमध्ये घेणार. ही जिओथर्मल नॅचरल यूज आहे. हवेला कशाची गरज नसते, ती नॅचरली वाहते. त्यामुळे त्याला कोणतं मोटर लावायला वगैरे लागणार नाही. नॅचरली ती हवा फिरणार तेवढ्या घरात आणि तेवढीच हवा, ती थंड हवा आपण आपल्या संगोपनगृहात घेऊ शकतो. जेव्हा आपण इनलेट एका साईडला करतो आणि जेव्हा आपण घरात जे इनलेट घेतो त्याला आपण एक बेसिक म्हणतात पाईपला एक आपल्याला मिळतं, जे जर आपल्याला हवा नको असेल तर ती आपण बंद करू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवा लागेल तेव्हा ते आपण ओपन करू शकतो. मी तुम्हाला समोर दाखवते जशी हवा आतमध्ये येणार.
रेअरिंग हाऊसचे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. तुम्ही त्यानुसार घेऊ शकता. तुमचं स्ट्रक्चर कसं आहे त्यावर ते डिपेंड आहे, की तुम्ही बाहेरचं स्ट्रक्चर कसं बनवता. आता ही आतमधली भाग आहे. आपण हे 3 मीटरपर्यंतचं अंतर दाखवलं इथे. तेवढं तुम्हाला ट्रेंच काढावी लागणार. तुम्ही रेअरिंग हाऊसच्या एकदम साईडला घेऊ शकता और थोडं साईडला. तुमचं फाउंडेशन कसं आहे त्याच्यावर. तरी पण तुम्ही थोडं त्याच्या बाजूलाच घ्यायला पाहिजे. एक मीटरची जागा जरी सोडली आणि नंतर ट्रेंच तुमच्या जागेनुसार तुमच्या बाजूलाच जर शेती असेल तर तुम्ही तेवढी निवडायची आणि त्यानुसार ट्रेंच काढायची. हवा इथून आतमध्ये जाऊन ती खेळती होणार. आम्ही एक स्ट्रक्चर बनवलेलं माझ्या प्रोजेक्टच्या वेळेस, जे ऍक्च्युअल इन्स्टॉलेशन आम्ही केलेलं जिओथर्मलचं आणि त्यामुळे खूप बदल पण झालेला. या स्ट्रक्चरमध्ये आम्ही काय केलेलं की बाजूला थोडी जागा होती, तेवढ्याच जागेत आम्हाला ऍक्च्युली सिच्युएशन तशी असल्यामुळे आम्हाला एकच ट्रेंच काढता आली आणि त्यामध्ये आम्ही 3 मीटरची डेप्थ घेतलेली. त्याची लेंथ 15.24 होती. जेवढी तुमची लेंथ आहे रेअरिंग हाऊसची तेवढी तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त त्याच्यावर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडत. तेवढी ट्रेंच भरपूर होते तुमच्या एका रेअरिंग हाऊसला तेवढी थंड हवा देण्यासाठी. त्यामुळे आम्ही रेअरिंग हाऊसच्या बाजूला एक ट्रेंच काढलेली. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 3 मीटरची ट्रेंच होती. ही जमीन काळी असल्यामुळे जरा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता ट्रेंच काढताना, की माती सरकत होती आतमध्ये. तर तुमची जमीन कसली आहे याच्यावर पण ते डिपेंड भरपूर होऊ शकतं. तुम्ही ट्रेंच किती मीटर पर्यंत आतमध्ये जाणार आहे त्याच्यावर डिपेंड करायचं, की माती आपली राहू शकेल तेवढ्या दिवसात. पावसाळ्यात पण त्याला काही होणार नाही अशा तऱ्हेने तुम्ही जागा निवडायला लागेल. त्यानंतर आमची माती मी म्हटल्याप्रमाणे ढासळत होती, त्यामुळे आम्ही काय केलं, एक नॅचरल यूज केला आपल्या शेडनेट ज्या असतात त्याचा. आम्ही त्या शेडनेट बाजूला लावल्या जमिनीला, ज्यामुळे माती जी बाजूची होती सरकणारी, इरोजन जे होत होतं ते आम्ही त्या ठिकाणी कमी केलं आणि त्यानुसार ज्या पण वेस्ट नेत होत्या त्या आम्ही तिथे लावल्यात. जास्तीत जास्त वेस्टेज जे आपण यूज करू शकतो तेवढा आपण केला पाहिजे आपल्या प्रयोगात पण, कारण की प्रत्येक प्रयोग केल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे आम्ही हा प्रयोग केलेला आणि तो सक्सेसफुल पण झाला, की माती अजिबात जात नव्हती आणि ते टिकणारं होतं खूप दिवस. या टनेलसाठी आम्ही टनेल पद्धत यूज करून त्याच्यावर आम्ही ग्रॅनाइट यूज केलेला, जो स्वस्त आहे. जेवढं स्वस्त मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढं तुम्ही ते जिओथर्मलसाठी यूज करू शकता. इथे आम्ही ट्रेंच आतमध्ये केली आणि त्याच्यावर आम्ही ग्रॅनाइट लावलेले. आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हे ब्लॉक आहेत, विंडो असतात ह्या टॉयलेट विंडो म्हणून पण आहेत, जे 200 रुपयाला 150-200 रुपयाला मिळतात. त्या तुम्ही इनलेट म्हणून यूज करायच्या. याच्यातून आपल्याला हवा कोणत्या डायरेक्शननी हवा घेणार आहे हे आम्ही तिथे जाऊन बघितलेलं आणि त्यानुसार आम्ही ती डायरेक्शन ठरवलेली, की इथून हवा आतमध्ये जाणार. त्यानुसार आम्ही ते फिक्स केलेलं तिथे नॅचरल पद्धतीने तिथलं यूज करून सगळं. त्यामुळे इथून हवा जाणार आतमध्ये. त्याला चारी साईडने आम्ही ब्रिक्सनी हे घेतलेलं, कारण की त्याच्या आतमध्ये काही जायला नको. बाजूची माती जी आहे ती खाली जायला नको म्हणून आम्ही त्याला हे आपलं बेसिक स्ट्रक्चर आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने पण करू शकता, ज्यामध्ये तुम्ही सिमेंट यूज करून पण त्याचं बांधकाम करू शकता. थोडं वर केलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला ती हवा अडवता आली पाहिजे. त्यामुळे हे शेडनेट यूज केलेलं, की हवा जी आली ती डायरेक्ट तिकडे वाहत नको जायला, ती आतमध्ये त्या इनलेटमधून आतमध्ये जायला पाहिजे म्हणून आम्ही शेडनेट लावलेलं. शेडनेट तुम्ही दुसऱ्या एका पिक्चरमध्ये बघू शकता, ते आडवं लावलेलं, ज्यामुळे हवा डायरेक्ट त्याच्या आतमध्ये जात होती. आणि हे इनलेट पाईप आहे जी विथ कॅप आहे, जी आतमध्ये सोडली आहे. मी तुम्हाला म्हटलेलं की अशी एक कॅप मिळते जी आपण तिथे लावू शकतो. यामुळे असं होणार की एखादा कीटक जरी आतमध्ये गेला आणि तो जर तुमच्या रेअरिंग हाऊसमध्ये आपण येण्याचा प्रयत्न करत असेल तर तो या कॅपमुळे येणार नाही आणि फक्त हवा येणार आतमध्ये. याच्यात वेगवेगळ्या कॅप्स पण मिळतात, पण तुमची पाईप साईज कोणती आहे त्याच्यावरती कॅप्स अवेलेबल असते. त्यामुळे पाईप साईज पण घेताना त्या कॅप त्या साईजची मिळेल का याच्यावरनं ती पाईप साईज घ्यायची तुम्ही तुमच्या घरासाठी. त्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी इनलेट करायला पाहिजे. ते कोणत्या पण डायरेक्शन जेव्हा आपण इथे इनलेट करतो तेव्हा आपण एक अजून करू शकतो, की तुम्हाला फक्त त्याच डायरेक्शनला जर हवा पाहिजे असेल तर तुम्ही तिथे इनलेट करू शकता. पण त्यानंतर इथे एक टी सेक्शन जोडून जर तुम्ही ती पाईप पूर्ण रेअरिंग हाऊसमध्ये सर्क्युलेट केली आणि त्याला
छोटे छोटे अजून वरती इनलेट दिले तर तुमची ती हवा पूर्ण घरामध्ये खेळती राहील. आणि आम्ही जस्ट लावल्या लावल्या पाऊस पडला आणि त्यानंतर आम्ही हवा चेक केली तर हवा ऍक्च्युली येत होती. जस्ट एका तासाने त्याच्या हवा येत होती आतमध्ये, फक्त एवढं करून. जसं जसं तुम्ही त्याला 15 दिवसांनी बघाल तशी तशी जास्त हवा त्याच्यामध्ये खेळती राहील. फक्त एवढंच आहे की तुम्हाला आतमध्ये काही पडलं नाहीये, माती घसरली नाही याची काळजी घ्यायला पाहिजे की ती ब्लॉक नाही झालं पाहिजे टनेल. टनेल हे नेहमी मोकळं असलं पाहिजे, ज्यामुळे हवा जास्त खेळती राहील आणि ती हवा आपण डायरेक्टली आपल्या सिलिकॉन हाऊसमध्ये घेऊ शकतो. तुम्ही या कन्स्ट्रक्शन हाऊसला बघू शकता की यांनी खाली विंडो ठेवल्यात. खाली विंडो आपण ठेवतोच नेहमी, पण जर आपण वर पण विंडो ठेवल्यात ना तर खालची हवा जी थंड हवा जेव्हा गरम होते तेव्हा ती बाहेर निघायला मदत होते. त्यामुळे व्हेंटिलेटर्स पण लावलेले, जर तुमच्याकडे व्हेंटिलेटर्स घ्यायला तेवढं हे नसेल तर तुम्ही ती विंडोची प्रोव्हिजन करू शकता की वर विंडो करू शकता. वर विंडो करणं हे नेहमी फायदेशीर राहतं. तुम्ही हे रेडिंग हाऊस बघू शकता. जेव्हा आमचं हे टनेल पूर्ण कम्प्लीट झालं ग्रॅनाइट लावून, त्यानंतर आपल्याला एक काम करायचं असतं की आपण जी माती ट्रेंच काढलेली असते ती माती पुन्हा त्याच्यावर टाकायची असते. त्यामुळे जास्त हवा थंडी राहील. जेवढी ती जास्त थंडी होईल, जेवढे जास्त त्याच्यावर नॅचरली अर्थचं नॅचरल थंडावा जेवढा मिळेल तेवढीच ती हवा थंडी होणार आहे. त्यामुळे ती पूर्ण माती आपण त्याच्यावर टाकायची आणि ते पूर्ण क्लोज करायचं. हे एक टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचं हायड्रोमीटर आहे, जे आय थिंक सेरिकल्चरमध्ये भरपूर फार्मर्स यूज करतात. त्यामध्ये तुम्हाला दिसू शकेल की आम्ही त्या घराचं जेव्हा आमचं बांधून झालं जिओथर्मल, त्यानंतर आम्ही त्याचं बेसिक टेम्परेचर बघायला गेलेलो की किती होतंय. तर त्यानुसार तुम्ही बघू शकता याच्यात 27 डिग्री तुम्हाला दिसतंय. त्यामुळे त्याच्यात भरपूर फरक पडलेला. ते ठिकाण ऍक्च्युली भरपूर गरम होतं त्यावेळेस. आम्ही समरमध्ये हे केलेलं, मे मध्ये केलेला हा जिओथर्मल प्रयोग. आणि तुम्ही बघू शकता की 79 हे ह्युमिडिटी दाखवते आणि ती नक्कीच फायदेशीर आहे. आपल्याला 80 to 85 पर्यंत ह्युमिडिटी लागते प्रत्येक स्टेजला सिलिकॉनच्या, तर ती तिथे अचिवेबल आहे. त्यामुळे जिओथर्मल हा एक साधा सोपा पर्याय तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करू शकता. याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही, जेवढं तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठी खर्च करता ट्रेज बनवायला वगैरे, पण तेवढंच तुम्ही जर घरासाठी हा खर्च केला तर तो तुम्हाला नक्कीच प्रोडक्शन मध्ये फार उपयोगी येतो. त्यांच्या आतमधलं रेलिंग आम्ही त्यानंतर 100 DFL ची बाच घेतलेली त्या हाऊसमध्ये. हे चिऱ्याचं बांधकाम आहे. हे दुसऱ्या साईडचं एक प्रोटोटाइप करायच्या वेळेस आम्ही चिऱ्याचं बांधकाम म्हणून पुन्हा एकदा जिओथर्मल चितळीला करायला गेलेलो. मी तुम्हाला म्हणत होती की एक हे असतं, सॉफ्टवेअर असतं, ज्यामध्ये तुम्ही तुमची डायरेक्शन, तुमचं सनपाथ कोणती आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. त्यानुसार याच्यात दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही इथे लॉन्जिट्यूड लॅन्डिट्यूड बघितलं, हे बघा खाली जिओ डाटा फॉर द सिलेक्टेड लोकेशन, तुम्ही इथे डायरेक्टली टाकला ऑर एल्स तुम्ही वरती पण जर तुमची इथे जेव्हा आपलं हे गुगल अर्थ आहे याच्यावर तुम्ही जर आपला बाण फिरवला आणि तुमचं जर जागेवर तुम्ही नेलं तर तुमची लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कळते आणि तुमचं डायरेक्ट तिथलं सनराईजचं टाइम, सनसेटचं टाइम हे सगळं कळतं आणि त्यानुसार तुमची डायरेक्शन दिसते. इथे जो ऑरेंज कलर मध्ये आहे तो सूर्य आहे आणि त्याची डायरेक्शन तुम्ही बघू शकता, ती ईस्ट टू वेस्ट चालली आहे अशी त्यांनी त्या जागेची दाखवली आहे. पलूस ठिकाण आहे. त्यानुसार मी सगळ्याचं डायरेक्शन काढलेली. विंडची डायरेक्शन हे बघा, हे विटाचं आहे. इथला सनची डायरेक्शन, हाईट कितीवर आहे हे सगळं तुम्ही याच्यात कॅल्क्युलेट करू शकता आणि फक्त तुम्हाला गुगलमध्ये टाकायला लागते सन कॅल्क टाकलं की तुम्हाला हे सॉफ्टवेअर येईल आणि हे फ्रीमध्ये आहे. तुम्ही याच्यावर कधी पण जाऊन ते बघू शकता की तुमच्या रेअरिंग हाऊसची डायरेक्शन काय आहे, सूर्य कुठून ते कुठून मावळतो, कधी मावळतो, त्याचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड काय आहे हे सगळं काढू शकता. त्यानुसार आता जसं आम्ही केलेलं की जे कदम सरांचं घर आहे ते रेअरिंग हाऊस त्यांनी बांधलेलं नॉर्थ टू साऊथ, सन डायरेक्शन आहे त्यांची ईस्ट टू वेस्ट. त्यामुळे जर जेव्हा आपलं दुपार होईल तेव्हा ते सन
लेनच्या साईडला येणार आहे आणि त्यामुळे तिथली जी भिंत आहे ती गरम होणार आहे, तिथली जागा गरम होणार आहे. त्यासाठी आपण अजून काय उपयोग केले पाहिजे, याच्यासाठी हे अनालिसिस होतं की डायरेक्शन कशी पाहिजे. जसं मखदूम सरांचं घर होतं ईस्ट टू वेस्ट आणि सनची डायरेक्शन ईस्ट टू वेस्ट होती आणि इट इज ॲज पर द सन डायरेक्शन होतं, त्यामुळे हे घर सुटेबल होतं आपल्या किड्यांच्या संगोपनासाठी. तसं या प्रकारे प्रत्येकाचं आम्ही काढलेलं आणि त्यांना तसे सजेशन्स दिलेले. हे तुम्हाला तुमच्या भागाचं टेम्परेचर, क्लायमॅटिक कंडिशन हे माहीतच असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही तुती लागवड करणार आहे, हे तुम्ही ठरवलंय तर तुम्हाला तिथलं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी माहीत पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही पुढचा त्याच्यामध्ये घर बांधताना विचार केला पाहिजे. थँक यू. अरे हॅलो. हॅलो.